आज संडे म्हणजे फंडे होता म्हणून पटापट तयारी करून घेतली. तयारी करून निघालो किराणा दुकानाकडे गेलो. किराणा दुकान वगैरे ओपन करून घेतली. सगळं सामान वगैरे रचून घेतला. झाडू मारून दिवाबत्ती वगैरे करून घेतली. तेवढ्यात मालक घेऊन गेलो. मालकांना जातात आपल्या सलून दुकानाकडे गेलो. सलून दुकान वगैरे ओपन करून घेतली. झाडू मारून दिवाबत्ती करून घेतली तिथं. मग आपले कस्टमर वाटच बघत. सगळ्या कस्टमरचं काम एकदम मस्त फिनिशिंग मध्ये करायला चालू करून दिला. तुम्ही बघूच शकता. ज्या व्यवसायात मालक स्वतः राबतो ना त्या व्यवसायात तो कधीच कमी पडू शकत नाही. कारण नशिबाला सुद्धा मेहनतीची साथ ही नक्की लागतेच बर का. म्हणून स्वतःच्या जीवावर काहीतरी करून दाखवा आणि आई वडिलांचं नाव मोठं करा. सगळ्या कस्टमरचं काम वगैरे करून झाल्यावर झाडू मारून घेतलं. दुकान मंगल करून घेतले आणि परत निघालो घराकडे. घरी गेलो, मस्त फ्रेश वगैरे होऊन गेलो. जेवण वगैरे करून घेतलं. तिथून निघालो आपल्या बांधकामाच्या ठिकाणी. कसं आहे ना, तिथं पाणी मारायचं होतं. मग मोटर वगैरे काढून घेतली. मोटर लावून दिली. लगेच मोठे बंधून त्यांनी पाणी मारायचं काम चालू करून दिलं. एकदम मस्त टाकाटाकाने पटापट पाणी मारून घेतलं. तुम्ही बघूच शकता. लगेच मोटर वगैरे काढून घेतली. मोटर ठेवून दिली. मालकांना म्हटलं मी जातो आता आपल्या सलून दुकानाकडे गेलो. सलून दुकान वगैरे ओपन करून घेतली. झाडू मारून दिवाबत्ती वगैरे करून घेतली. आपले कस्टमर चालू होऊन गेले. मग सगळ्या कस्टमरचं काम एकदम मस्त फिनिशिंग मध्ये चालू करून दिलं. तुम्ही बघूच शकता. कसं आहे ना, भाव तोडून गर्दी गोळा करण्यापेक्षा क्वालिटी देऊन नाव कमवायचं यातच आपण विश्वास ठेवतो. तर कसं काय वाटलं पब्लिक तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर नक्की करा आणि तुमच्या भावाला जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय खानदेश.